आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज संकेतला आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाज, नेहमीच गोलंदाजच्या माध्यमातून चमकदार कामगिरी आपण संकेतची पाहत असतो. अनेक व्यावसायिक स्तरावरती देखील संकेतला खेळताना आपण पाहिले. ॲज अ गोलंदाज कारकिर्दी त्याची उज्ज्वल आपण पाहिली आहे. पहिला चेंडू, व्हेरी फास्ट बॉल, समोर नयन. पहिला चेंडू राऊंड द विकेटचा बॉल, समोरच्या दिशेला प्रहार केला, मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल डीप मध्ये दणदण करत पाठलाग चालू होता, परंतु बॉल न गाठले सीमारेषा. पहिल्या बॉलवरती आगास दमदार चौकार. असताना हा चौकार ठोकलाय, मॅचला सुरुवात केली. समोर किती मोठा गोलंदाज आहे त्यापेक्षा माझ्यामध्ये असलेली क्षमता आणि माझ्या स्ट्रेंथला मी जर बॅक केलं तर नक्कीच धावा येतील आणि ते दाखवत असताना नयनला आपण पाहतोय. चौकार ठोकलाय इथे वन्स अगेन. आता स्टेट ऑन द ग्राउंड, सरळ व्हीसेप मध्ये फटके दाखवत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला. यस सफल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आदित्य आणि नयन क्रीजवरती दोघे अगदी चित्त्याच्या चपलाईनं धावत आहेत. अनेकदा पाहिलं दोघांची रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगली पाहायला मिळते आणि चपलाईनं 2 पूर्ण होत असताना धावफलक आता 6 अंकावरती. 4 षटकांची मॅच, 50च्या आसपास धावा गरजेच्या असतील आणि सुरुवात तर चांगली करून देत असताना नयन. दरम्यान इथे देखील इनफिल्डच्या वरतून डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डिंग झाली आहे, बॉलला अडवलंय, पुन्हा 2 धावा. प्रत्येक बॉलवरती धाव येणं गरजेचं काम आहे आणि सध्या तरी ती रणनीती आता टीम नारिवलीची पाहायला मिळते. नयन पाटील ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. सुरुवात त्यानं चांगली केली आहे, मोठा फटका आणि त्यानंतर डबलला आता प्राधान्य देत असताना धावफलक 8 वरती. पॉवर प्लेचं षटक, ह्या षटकामध्ये किमान सुरुवात आपल्याला 12-14 गरजेची आहे आणि तो प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो नयनचा. मैदानामध्ये सध्या तरी छोटंसं वादळ, परंतु हे वादळ कधी मोठं होईल हे सांगता येणार नाही. ज्या पद्धतीने नयन पाटील खेळतो या हंगामात नारिवली संघ दमदार कार्य करतो. 7 ट्रॉफीज या संघाच्या नावावरती पाहायला मिळतात. रिव्हर्स खेळतात, अप्रतिम टायमिंग साधलंय, बॉल चाललाय. अगदी जितका वेग होता संकेतचा त्याच वेगानं बॉलला पाठवलं डिपिश पॉइंटला, सीमारेषा पार. स्विच हिटचा हा देखणा षटकार. तर जे आमचे प्रेक्षक बसलेत, बुर्दुलचे प्रेक्षक आहेत, त्यांच्या तिथे ती रिक्षा आहे ना, ती थोडीशी बाजूला करायची आहे. बघा जरा मागे एक रिक्षा आहे, तिचा त्रास होतोय थोडी. सन्माननीय भरत शेठ गायकर साहेबांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम, स्वागत असेल. परंतु काय जबरदस्त षटकार ठोकलाय. नयन पाटीलचं कौतुक करावं लागेल. जसं त्यानं वादळ पाहिलं, वाऱ्याचा वेग आलाय आणि तदनंतर त्यानं स्वतःला स्विच करत असताना हा रिव्हर्स स्विचचा फटका त्यानं दाखवला. टान्स चेंज केला आणि त्यानंतरचा ठोकलेला षटकार वाऱ्यासोबत बॉल सीमारेषा पार देखील गेला. 6 धावा मिळाल्या आणि 6 धावफलक 14 वरती. संकेतच्या अगेन्स्ट आता प्रहार पाहायला मिळतात. समोरच्या दिशेला आक्रमकतेनं पुन्हा फटका, अगदी फिल्डिंगला बीट करतोय सध्या तरी नयन पाटील आणि त्याचा दबदबा या षटकामध्ये पाहायला मिळेल. बॉल जाईल सीमा पार, मिळतील धावा 4 आणि या 4 धावफलक जाऊन पोहोचेल ते 18 वरती. समोर व्यावसायिक गोलंदाज आहे, प्रमुख गोलंदाज आहे, परंतु त्या गोलंदाजाचा काही दडपण आपल्यावरती न घेता अगदी जबरदस्त फटके दाखवताना आपण पाहतोय तो नयनला. बॅटिंग मध्ये जबरदस्त कामगिरी. मालिकावीरसाठी आपण पाहतोय सायकल आहे. आता जो कूलर आलाय ना, तो कूलर मान्यवरांसाठी आलाय. पुन्हा रिवर्स, पुन्हा सफलता. सफल झाले आणि सफल देखील झालेत. बॉल जाईल आउट ऑफ द पार. आलाय तो आणखीन एक दमदार रुबाबदार षटकार. अगदी तोडायचं तर टॉपच्या आला तोडायचं, असा सध्या तरी रणनीती आपण नारिवलीची पाहिली. कारण की आघाडीचा फ्रंटलाईन गोलंदाज होता आणि त्याच्यावरती तब्बल 24 धावा कुठल्यात.
काय जबरदस्त बॅटिंग, म्हणजे फॉर्म आपल्या सोबत असल्यानंतर काय घडू शकतं हे नयननं दाखवलं. समोर किती उच्च दर्जाचा गोलंदाज असो, जर आपली बॅट बोलत असेल ना तर धावा येऊ शकतात. आणि त्याच पद्धतीनं नयननं मात्र मोर्चा सांभाळला आणि 6 बॉलमध्ये तब्बल 400च्या स्ट्राईक रेटनं 24 धावा बनवल्यात, ज्यामध्ये 2 षटकार 2 चौकार आणि सोबत 2 दुहेरी धावा. एकंदर 24 आणि षटक क्रमांक आता दुसरं गोलंदाजी ट्रॅकवरती प्रतीक पाटीलला आपण पाहतोय. समोर आता पहिला चेंडू फेस करण्यासाठी आदित्य गोरपेकर, हा देखील तितकाच गुणवान फलंदाज आपण पाहतोय. क्षमता या खेळाडूमध्ये देखील आपल्याला ठासून भरलेली पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं आपण धावसंख्येची सुरुवात पाहिली यामध्ये सातत्य राखलं तर भलं मोठं टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ते आई गावदेवी नारिवलीचं. पहिल्या षटकात पॉवर प्लेला कॅपिटलाइज करत असताना तब्बल 24 बनवल्यात. हलक्या हातानं सॉफ्ट प्लेसमेंट पाहतोय, सिंगल पूर्ण केली आहे, दुसरीचा प्रयत्न चालवलाय परंतु आदित्यनं जाणलंय सध्या तरी फॉर्मात आपण नयनला पाहतोय, त्याला जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे. या गोष्टी गरजेच्या आहेत. अँकरिंग भूमिका देखील तितकीच महत्वाची. जेव्हा आपण ग्लेन मॅक्सवेलची इनिंग पाहिली होती त्याच्यासोबत कमिन्स खेळत होता ते देखील तितकंच महत्वाचं होतं. पॅट कमिन्सला आपण पाहिलं होतं, कधी कधी तो लीड करत असतो सांगायला, तर कधी कधी अँकरिंग भूमिका देखील महत्वाची असते. म्हणजे स्वतःची भूमिका ओळखून खेळ संघाच्या हितासाठी गरजेचा असतो. आणि सध्या तरी ते आदित्यनं ओळखलं आणि एकच धाव उभारली आणि स्ट्रायकिंग एंडला नयनला त्यानं आणलाय. नयनच्या बॅटमध्ये 2 षटकार 2 चौकार, वैयक्तिक 24 वरती तो खेळतोय आणि संघ पोहोचलाय 25 या अंकावर. दरम्यान हा चेंडू प्रहार करायचा होता, व्यवस्थित मिडल झाला नाही तरी देखील धाव मिळेल. दोन्ही फलंदाज एंड चेंज करतायत आणि पंच दर्शवतात की बॅट कट, बॅटच्या सहाय्यानं ही धाव आली आणि धाव नयनच्या खात्यामध्ये देखील जाईल. 25 वरती नयन आणि धावफलक 26 वरती. दोन दिग्गज संघ, एका बाजूला आपण पाहतोय खारघर विभागातील नामांकित संघ, टेनिस बॉल क्रिकेट विश्वात दहशत कायम करणारा संघ मुरबी संघ, तर त्यांच्या विरोधात खेळणारा इन्फॉर्मचा आई गावदेवी नारिवळी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सौदा गावामधील एक धाकड संघ आपण पाहतोय नारिवळी संघ. आता फटका चांगला आहे, गॅप मध्ये देखील आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत. वेल जज कॅच, टिपलाय झेल आणि संपला आदित्यचा खेळ. फर्स्ट विकेट डाऊन, आदित्यला परतावं लागेल आणि पहिला धक्का टीम नारिवलीला. बाद झालाय, आदित्य परतलाय, वैयक्तिक 1 ह्या आकड्यावरती तो बाद झालाय. आणि नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय सौरभ भोईर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालाय. बॅटिंग लाईनअप खरं तर अगदी खोलवरती आहे नारिवलीचा विचार केला तर, ज्यामध्ये आपण करणला देखील पाहू शकाल. आदित्य खेळतोय, गुरुदास भोईर असतील, अतिशय दमदार खेळ सातत्यानं आपण या संघाचा पाहत असतो. आज देखील सुरुवात नयननं जबरदस्त मिळवून दिली. आता देखील काय घडलंय, एज टॉप एज लागली आणि बॉल गेला तो शॉर्ट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आहे, टिपला झेल, सलग सफलता गोलंदाज प्रतीक पाटील साठी. लगेचच मैदानाच्या बाहेर सौरभला काढण्याचं काम केलंय. नवीन फलंदाज करण फुलोरे मैदानाच्या आतमध्ये नेट क्रमांक 4 वरती आता दाखल झालाय. ज्या पद्धतीनं एका बाजूने खेळ चालू आहे, नयन खेळतो, त्याला साथ द्यावी लागेल. विकेट टिकवून खेळ गरजेचा आहे. 4 षटका आहेत, 4 षटकामध्ये किमान 50च्या आसपास धावा बनवायच्या आहेत आणि त्या अनुषंगाने खेळ करावा लागेल. दरम्यान हा चेंडू आल्या आक्रमण चढवलाय आणि बॉलला पाठवलं लॉंग लेग रिजनला. बॉल सीमारेषा पार एका टप्प्यावरती आलाय, तो देखणा चौकार.
परंतु धावसंख्येचा वेग थांबवायचा नाही या सध्या तरी हा इरादा टीम नारिवलीचा पाहायला मिळतोय. आलेला ठोकलाय चौकार, 4 वैयक्तिक अकाउंटला सुरुवात करणनं केली आहे आणि 4च्या मदतीनं धावफलक पोहोचले ते आता 30 या अंकावरती. ओव्हर द विकेटचा हा चेंडू, पायात टाकलेला बॉल अगदी समोरच्या दिशेला उडवण्याचा प्रयत्न सॅमला आपण पाहतोय. गुड फिल्डिंग, दुसरीचा प्रयत्न परंतु स्किड झाला होता. करंट स्किड झाला, त्या कारणास्तव दुसरीचा प्रयत्न त्यानं केला नाही, परंतु आता परतावं लागलं नयनला. अगदी धोका थोडासा निर्माण झाला, परंतु एकच धाव आणि ते धावफलक ह्या 31 या अंकावरती. 2 षटकाचा खेळ संपला. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 31 for 2. 2 विकेट गमावलेत आणि 31 धावा. पहिल्या षटकात तब्बल 24 संकेतच्या अगेन्स्ट आल्या होत्या, परंतु त्यानंतरची वापसी प्रतीक पाटीलची लाजवाब. या षटकात धावा त्यानं 7 खर्च केल्या आणि 2 महत्वाचे मोहरे त्याने टिपले. आदित्य आणि सोबत सौरभला त्यानं बाद केलं. षटक क्रमांक 3 आणि आता गोलंदाजीसाठी गोलंदाज समीरला पाहू शकाल. फिरकीचा जादूई गोलंदाज. या गोलंदाजामध्ये क्षमता आहे बॉलला टर्न करण्याची. खरं तर ऑफ ब्रेक, लेग ब्रेक दोन्ही प्रकारे हा चेंडू वळवू शकतो. ही कला नेहमीच आपण पाहिले. डेट ओव्हरमध्ये स्पेशालिस्ट म्हणून या गोलंदाजाचा वापर नेहमीच मोरबीसाठी पाहायला मिळतो. आता सध्या तरी त्याच्या विरोधात कशा प्रकारची फलंदाजी होईल हे पाहावं लागेल. एका बाजूनं लेफ्ट हँडर नयनला आपण पाहतोय साथीनं आता मैदानाच्या आतमध्ये करण फुलोरे दाखल झालाय. दोघांमध्ये क्षमता आहे आणि या दोघांच्या समोर लाईन लेंथ मी तरी म्हणेन ॲक्युरेट ठेवणं इतकं सोपं कार्य नसेल. RAF एंड कडनं आता गोलंदाजीसाठी समीर सज्ज झालाय. समोर मैदानाच्या आतमध्ये करण असेल. एक चौकारणं त्यानं देखील सुरुवात केली आहे, त्याच्यामध्ये देखील गुणवत्ता आहे आणि ते टॅलेंट आता मैदानाच्या आतमध्ये तो सादर करताना पाहायला मिळेल. 2 षटकानंतर 31 धावा. 3रं षटक. पहिलाच बॉल लॉप केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, झेलची शक्यता, परंतु हातातनं बॉल निसटलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, हे क्रिकेटचं समीकरण शुभम होता. मी तर म्हणेन प्रमुख खेळाडू होता, त्याच्याकडनं झाली आहे मिस्टेक आणि इथे जीवनदान करणला मिळतंय. या जीवनदानाचा कितपत फायदा उचलेल करण ते देखील पाहावं लागेल. जेव्हा जेव्हा एखाद्या खेळाडूला जीवनदान मिळतो तेव्हा तेव्हा मोठे फटके त्याच्या बॅटमधनं हमखास पाहायला मिळतात, परंतु इथे काय घडलंय, ते फिल्डिंग ज्या पद्धतीने सेट केलंय, अचंबित करणारी फील्ड सेटअप सध्या तरी मी पाहतोय. कारण की डीपमध्ये आपण लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑफ, एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर, एक डीपमध्ये स्क्वेअर लेगला, तर एक क्षेत्ररक्षक डीपिशमध्ये पॉइंटला पाहायला मिळतोय. कदाचित रिव्हर्स फटक्यासाठी ही रणनीती आता बनवली आहे. पहिला चेंडू, इथे काय घडलंय, झेलची शक्यता, क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. कॉडबियांच्या माध्यमातून फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन. नयन पाटील बॅक टू द डग आउट. काठे मैदानाच्या आतमध्ये, करण फुलोरे आणि आता करण काठे, 2 करण मैदानाच्या आतमध्ये. नयन बाद झाला. खर तर नयनचा विचार केला तर विस्फोटक शैलीने त्यानं सुरुवात केली. 8 चेंडू फेस केला आणि तब्बल त्यानं धावा बनवल्या त्या 25, ज्यामध्ये 2 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश पाहायला मिळाला. षटक क्रमांक 3 आणि 3ऱ्या षटकामध्ये वापसी करत असताना समीर ठाकूरला आपण पाहतोय. नयन बाद झाल्यानंतर करण काठे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूनं फुलोरे तर एका बाजूनं काठे, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 2 करण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. तर त्यांच्या आगीत समीर ठाकूर. द विकेटचा हा चेंडू स्वीप करायचं होतं, घुटना टेकवला होता, स्लॉक स्वीप ज्याला आपण बोलतो, परंतु पहिलाच बॉल फेस करत असताना बीट झालाय करण. चांगला चेंडू वापसी करत असताना आघाडीच्या गोलंदाजाला मार बसल्यानंतर मागील गोलंदाजाने सावरलंय टीमला. फुलटास ह्या बॉलवरती फटका अपेक्षित होता, परंतु नाही घडलाय. काय घडलंय, ऑन साईडला जास्त टार्गेट करत असताना आपण करण काठेला पाहतोय आणि सलग 2 चेंडू तो आता बीट झालाय. आता कुठे का होईना धावसंख्येवरती, पाबंदी धावसंख्येवरती आता अंकुश लावत असताना टीम YSCC हर्षाली मोरबी या टीमला पाहतोय. हर्षाली 11 मोरबी संघ. आता फटका अगदी स्लॉट मध्ये होता, प्रॉपर टायमिंग साधलाय आणि बॉलला फेकून देत असताना मिड विकेटला केले क्लिअर. आलाय तो दमदार रुबाबदार षटकार.
पुन्हा दुरून खेचायचं होतं, लेंथ लाईनची पाहणी नाही आहे. व्हाईट बॉल, वाईट चेंडू आपण पाहतोय रिटर्न क्रीजच्या कदाचित बाहेर आणि एक धाव इथे जोडली जाईल. रिव्ह्यू पंचांचा असेल तरच रिव्ह्यू आहे, तर पंच दर्शवतायत. यस, तर आता चेक करण्यात येईल. आयोजन करता आमचे साहिल या ठिकाणी आहेत. मैदानाच्या आतमध्ये पंचांचा सॉफ्ट सिग्नल वाईट आहे, परंतु आता काय घडलंय ते चेक करण्यात येईल. कारण की कधी कधी क्रिटिकल सिच्युएशनला मॅच येते, एक बॉल एकचे मॅच, अशा मुवमेंटला पंचांना ती अथॉरिटी असावी. त्या कारणास्तव आयोजकांनी हे सूचित केलंय की जरूर रिव्ह्यू पंच घेऊ शकतात. व्हाईट बॉल, डॉट बॉल का? यस, डॉट बॉल आहे, माफ करा. या ठिकाणी दर्शवतायत आमचे आयोजन करता की लीगल बॉल आहे. डॉट चेंडू आता आपल्याला पाहायला मिळेल आणि या डॉटनं षटकाची सांगता देखील झाली. या षटकात षटकार आला, परंतु त्या षटकाराचा अपवाद वगळता धाव दुसरी एकच झाली, अर्थात 7च धाव आल्या त्या षटकात देखील. धावफलक आता पोहोचले ते 38 या अंकावरती. अजूनही या 17तील 6 चेंडू शेष आहेत. या 6 वरती जर मोठे फटके आले तर निश्चित 50 टोटल धाव पुस्तकावरती पाहायला मिळू शकते. सुरुवात दमदार झाली, परंतु त्यानंतर वापसी राहिली गोलंदाज प्रतीक आणि त्यानंतर समीरची. दोघांनी फक्त 14 धावा खर्च केल्या. इकॉनॉमिकल दोघांचा स्पेल राहिला आणि त्या जोरावरती या मॅच मध्ये पुन्हा इन होत असताना आपल्याला हर्षा लिलिवन मुरबी संघ पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती आता प्रताप नावडेकरला पाहतोय. बऱ्याच दिवसानंतर प्रतापला आपण पाहू शकाल. खरं तर एक काळखंड होता, पहिलं षटक प्रताप नावडेकर फेकताना पाहायला मिळाला. एक वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आपण पाहतो. अन्यथा बरेचसे फिरकी गोलंदाज टीम मुरबीमध्ये खेळतायत, परंतु वेगवान गोलंदाज म्हणून नेहमीच प्रतापकडे पाहिलं जायचं आणि त्याच प्रतापचा आता सध्या तरी वापर आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम षटक डेट ओव्हरमध्ये आता त्याच्या खांद्यावरती जबाबदारी आपण पाहतोय. महत्वाचं षटक. समोर करण फुलोरे, एका बाजूने करण काठे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये भरवशाची जोडी असेल. 6 चेंडू टार्गेट करावे लागतील. आतापर्यंत धावफलक 38 वरती पोहोचले. शेवटच्या 6 मध्ये किती धावा येतील? दरम्यान हा चेंडू आता मात्र काय घडलंय, बॉल हातातनं निसटला देखील होता. एक धाव अतिरिक्तची मिळेल. व्हाईट बॉल पंच दर्शवतायत. एक न धावफलक आता पुढे सरकत असताना 39 वरती अतिशय दमदार स्पर्धा आपण पाहतोय. सध्या आपल्याकडे आगामी निवडणुका लागल्या कारणास्तव नाईटच्या मॅचेस पाहायला मिळत नाही. डे फॉर्मॅटमध्ये सातत्यानं संघ खेळताना आपण पाहतो आणि त्यापैकी डेची ही नामांकित स्पर्धा स्वर्गीय आकाश रुपेकर स्मृती चषक एकाडपाड्याच्या वतीनं आपण पाहतोय. आणि या चषकातील हा अंतिम दिवस, द्वितीय दिवस, 2 दिवसाची स्पर्धा. 16 संघांचा समावेश काल दिवस गाजवला तो ओम नर्मदेश्वर गावदेवी किरवडीनं. आज कोणता संघ क्वालिफाय होईल पाहावं लागेल. इथे काय घडलंय, फटका फसला, मिस टायमिंग भरपूर उंच, स्वतः गोलंदाज आणि यष्टीरक्षक देखील आलाय आणि टिपलाय झेल प्रतापनं आणि खेळ संपलाय तो करण फुलोरेचा. चांगले, यस आलेत. स्वागत तुमचं, सहर्ष हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि टीम बुर्दुल आपला कॅप्टन, त्यांचा देखील संघ उपस्थित पाहायला मिळतो. तर कॅप्टन आपण देखील रवाना व्हायचा आहे, कारण की शेवटच्या आता 5 चेंडू शिल्लक आहेत. विकेट मिळवत असताना प्रतापला आपण पाहतो. नवीन फलंदाज आता शिवाजी गोरपेकर. आल्याला लॉप करायचं होतं, पंचांकडे जरूर टक्ष टाकलाय, परंतु पंच दर्शवतात विथ द अँगल हा बॉल बाहेर निघालाय आणि पंच लीगल बॉल दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतील. डॉट चेंडू. सचिन कळू मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूने अक्षय गाडगेला आपण पाहतोय. हे 2 प्रमुख पंच. या अगोदर आपण सुनील पाटील सिनियर पंचांना देखील पाहिलं होतं. अंतिम टप्प्यामध्ये वापसी करत असताना प्रताप नावडेकर मैदानाच्या आतमध्ये ओव्हर द विकेटनं. चांगला चेंडू पॅडवरती आदळलाय, परंतु धाव पूर्ण होईल. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही एक धाव महत्वाची असेल, कारण की करण आता स्ट्राईक एंडवरती आलाय. त्याच्या बॅटमधनं षटकार आला होता. आणखी मोठ्या फटक्यांची आशा अपेक्षा असेल. ज्या पद्धतीचा स्टार्ट होता ना नारिवळीचा, असं वाटलं होतं खूप मोठी धावसंख्या होईल. मैदानाच्या आतमध्ये विकेट देखील त्यांनी गमावला नव्हता, परंतु त्यानंतर गुच्छामध्ये विकेट आले आणि सतत डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज प्रताप वन्स अगेन पंचांना पार करून
आता फटका चांगला आहे, इनफिल्डच्या वरतून उडवलं बॉलला, बॉल जाईल तो आता वाईडिश लॉंग ऑफला, दणदण करत चेंडू सीमार शपार, गोलीच्या वेगाने आलाय दमदार चौकार. सुधीर पाटीलचं टीम कॅप्टन बुरदुलच्या असतील. नेहमीच भल्या मोठ्या स्पर्धा बुरदुलच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. दोन्ही सुधीर पाटील, यस क्या बात आहे. एका बाजूने सांगडे संघाचा सुधीर पाटील तर एका बाजूने टीम बुरदुलचा सुधीर पाटील आपल्याला पाहायला मिळेल. सामना कोण जिंकेल हे पाहावं लागेल. म्हणजे एक सुधीर पाटील अंतिम टप्प्यापर्यंत खेळेल यात शंका नाहीये. कारण की दोन प्रतिद्वंद्वी आणि दोन पाटील पाटीलगिरी सादर करतील नेक्स्ट मॅच मध्ये. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करू. दोघांचं स्वागत आहे. सर्वप्रथम अगदी दिलेल्या वेळेत हे दोन्ही संघ उपस्थित राहिले त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. जाऊया ना बॅक टू क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये चौकार ठोकला करण, मैदानाच्या आतमध्ये लढाई करत असताना करण काठेला आपण पाहतोय. इथे देखील समोरच्या दिशेला उडवलंय बॉलला, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला जेल, सुपर जेल, वेल जज कॅच आणि या कॅच न डाव संपलाय करणचा. विचार केला तर 5 चेंडू समाप्त झालेत. एक चौकार आला होता, पुन्हा आशा वर्तवल्या होत्या करणकडनं. षटकार चौकार ठोकलाय म्हणजे दुसरे आणखीन फटके येऊ शकतात, परंतु तसं घडलं नाहीये. गोलंदाज देखील तितकाच हुशार आहे. भरपूर उन्हाळे पावसाले जरूर क्रिकेट विश्वात यांनी देखील पाहिलेत. जरूर युवा खेळाडू असला तरी देखील कारकीर्द लवकर सुरुवात झाली होती. इथे देखील आल्या आल्या काय कारनामा केलाय. आल्या आल्या बॉलला पाठवले ते डाऊन दी ग्राउंड, ठोकलाय षटकार प्रणवनं आणि या 6 शेवट गोड केलाय. आवश्यकता होती या फटक्याची. या फटक्यानं मानसिक ताकद देखील मिळाली आहे, ऊर्जा आपण पाहू शकता टीम नारिवलीच्या बाजूनं. कारण की ह्या 6च्या मदतीनं धावफलक पोहोचलंय ते आता 50 या अंकावरती आणि गरज होती ह्या षटकाराची आणि तो षटकार आल्याला ठोकला तो प्रणवनं. कौतुक आणि त्याच्यासाठी टाळ्यांचा गजर झाला. खेळाडू कक्षातनं डाव पहिला संपलाय. 50-51चा आता चॅलेंज असेल ते टीम मुरबीसाठी. तर टॉस आपण करूया. तर 2 सुधीर पाटील आमने सामने असतील. एका बाजूने सांगडे तर एका बाजूने बुरदुल. मी सन्माननीय भरत शेट्ट गायकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. तर चला आपण टॉस करूया. पहिल्या फेरीतील अंतिम लढाई. एका बाजूने सांगडे दूरवरचा संघ तर एका बाजूने बुरदुल मलंगड विभागातील तितकाच दमदार संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर दोघांमध्ये आपण टॉस करू. दोघांना टॉस साठी देखील शुभेच्छा. डाव पहिला संपला, धावा 50 बनल्या. चॅलेंजिंग टोटल 51चा चॅलेंज विजयासाठी स्वीकारावं लागेल टीम मुरबीला. तर एका बाजूनं त्या धावा डिफेंड कराव्या लागतील विजयासाठी आई गावदेवी नारिवलीला. टॉस होतोय आणि टॉस जिंकला तो सांगडेनं, अभिनंदन. तर ह्या मॅच नंतर आपला जो काही डिसिजन आहे तो लवकर कालावधी मॅचला सुरुवात. 4 षटकांची मॅच, कंपल्सरी 4 षटकं असतील अंतिम टप्प्यापर्यंत. त्यासाठी पहिल्या मॅच पासून आपण 4 षटकं पाहतोय. तर डावाला जशी सुरुवात होईल मायक्रोफोनवरती आता चार्जअप होऊन आमचे बाबूशा आलेत. तर त्यांच्या दिशेने आपण बोलूया. 51चा टार्गेट चेस होईल की डिफेंड हे ऐकूया बाबूशा यांच्या शुभवाणीतनं. थँक्यू. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया. यहाँ पर डीजे दिवेश जुड़ जाइए. थोड़ा सा देखिए मनोरंजन से एंटरटेनमेंट ले लेते हैं यहाँ पर से. नहीं इधर से देखिए क्राउड थोड़ा सा शांत बैठे, संकेत है. हाँ दोपहर का कड़ी धूप पर संदेश कराव कर देखिए पूरी पसीने से लते पते हुए हैं यहाँ पर से. खूब मेहनत प्रताप नावड़ेकर देखिए अच्छा कमबैक है. तेज तरार गेंदबाज शुभम ठाकुर. चलिए दोनों टीम के कोई भी अतिथि मानने पर आए तो आइए. वीआईपी डैश में वेलकम स्वागत है. शायद नरेश दादा पाटिल मुझे लग रहा है शायद तशरीफ रखे थे. अरुण दादा पाटिल से, मोंटी दादा पाटिल से, नरेश दादा पाटिल से, विकास दादा पाटील से. मुरबी संघाच्या पाठीमागे भरपूर बघा सर्व संघामध्ये असा पाठीमागे आहे और सर्वांच्या मनपूर्वक आभार आहे. या दादा मंचावर वेलकम स्वागत आहे. दूसरी तरफ बात करेंगे नारोली का जाए तो रोहित दादा गायकर के देखिए बात करेंगे. मामा के देखिए गांव अक्सर देखिए इनके यहाँ पर से पूरी रिलेशन
हमारे विश्वनाथ सेठ मस्कर देखिए बात करेंगे रायगढ़ समालोचना एसोसिएशन के सलाहकार से एक बुलंद तौफ देखिए ठाणे की। और वेलकम दादा, आपका भी स्वागत। हमारे संदीप पाटिल सर देखिए दूसरी तरफ रायगढ़ समालोचना एसोसिएशन के अध्यक्ष है, और दूसरी तरफ जगदीश पाटिल सर देखिए आवाज़ है नारूली की। हाँ, बहुत सारे देखिए रिश्ते नाते जुड़े हुए हैं यहाँ पर से। हमारे रानी ढाबा के भी ओनर देखिए जिनके माध्यम से बड़ा प्रतियोगिता नारूली में दिखता है यहाँ पर से। जयंत दादा पाटिल, मोहन दादा पाटिल, क्योंकि नयन देखिए बात करेंगे। हाँ, नयन पाटिल देखिए बात करेंगे मोहन दादा के देखिए लाडले चिराग, मैंने जो जिक्र किया। हमारे भाव देखिए मुरवी बात का जितना निश्चित रूप से बहुत सारी देखिए मैंने बात बताया। हाँ, साल बे साल देखिए जिसे वक्त समय मिलता है टीम के साथ जुड़े रहते हैं। और हाँ, चलिए बात करेंगे हर साल 11 देखिए वाईसीसी यहाँ पर है। हाँ, वाईसीसी हर साल 11 देखिए जयदुर्गा मुरवी टीम देखिए बात करेंगे। लंबी समय से टीम है, बड़ा अच्छा खेलते आ रहे हैं। जब बड़ी टीम है आती है तो पूरी पैक्ड टीम है। तभी ओमकार टी सृष्टि को देखते हैं हमारे एक खूबसूरत देखिए मोंटी दादा आए तो आप भी आइए। नरेश दादा देखिए हमने जिक्र किया यहाँ पर बहुत सारे देखिए यहाँ पर टीम के साथ जुड़े हैं। हमारे नीतीश दादा रुपेकर, और क्या परफॉर्मेंस देखिए खास करके बात करेंगे। एक आठ बड़ा टीम है। तो चलिए दोपहर के बाद ले चलेंगे सीधा पर 51 रनों की टारगेट से। और दिवेश देखिए हमारे साथ जुड़ेंगे यहाँ पर टीजे के साथ है। तो चलिए बल्लेबाजी की बात करेंगे। अंपायर देखिए यहाँ पर बात करेंगे इंजन की तरफ से यहाँ पर अक्षय सर, सचिन कड़ू सर देखिए, सुनील पाटिल सर देखिए इस मैच में नहीं दिखेंगे निश्चित रूप से। अंपायरिंग है लेकिन अच्छी अंपायरिंग देखिए लाजवाब। और जब घर की टीम है ये बताया सुनील सर, संदीप सर देखिए बात करेंगे क्रिकेट में देखिए। और मुरबी कहा जाए तो ये हर किसी को पता है। शायद हम जो क्रिकेट से हमारे करीब जुड़े हैं हम जिक्र कर लेते हैं, लेकिन जब ग्रामीण की बात आती है ना पूरी गांव आपके साथ रहता है। शायद पूरे गांव से तो वाकिफ नहीं रहते हैं, लेकिन इसलिए मैं कहता हूँ मेरी बल्लेबाजी मेरी गेंदबाजी और निखर जाती है जब टी शर्ट पर मेरे गाँव की नाम होती है। और जब ये टी शर्ट के साथ टीम उतरती है ना, मानो कि पूरे गाँव की पहचान उतरती है, संदेश है। बहुत बढ़िया, चलेंगे मैच की तरफ। 51 के टारगेट है। प्रतीक क्या यहाँ पर इशारा कर रहे हैं, कुछ बल्ला कुछ मंगाए क्या, बैट को कुछ दिखा रहे हैं। हाँ, प्रतीक देखिए गुड्डू हैं। स्ट्राइक पर शुभम देखिए बात करेंगे ठाकुर। हाँ, यह चलिए शुभम ठाकुर, इनका शॉट देखने में मजा आता है, स्टाइलिश है। जिसे मैंने बताया कि ओमकार पाटिल के बाद मुरबी के सबसे स्टाइलिश इनसाइड आउट कर लीजिए, चाहे यहाँ पर देखिए यहाँ पर अक्रॉस के लिए, लेकिन कितनी अच्छी अंदाज से देखिए उनका जो झटका रहता है ना। प्रतीक पाटिल गुड्डू देखिए बहुत बढ़िया, देखिए इनके बल्लेबाजी में इतना अच्छा सुधार आया है। और साहिल देखिए एकदम से चेहरे से लग रहे कितना थके हुए हैं यहाँ पर से। नहीं साहिल कोई बात नहीं, मेहनत करना पड़ता है, कभी कभी हमारा चेहरा भी ऐसा हो जाता है। और बहुत बढ़िया देखिए लंच का समय चल रहा है, लेकिन रोहित दादा गायकर ने स्पेशल लेकर गए गर्मा गर्म खाना। और देखिए देश का झंडा तेरा होकर भी मैं तुझसे दूर हो गया। और ये तिरंगा से देखिए कोई भी दूर होना नहीं चाहता है, अपने सीने पर लेकर। और देखिए हवा तेज है, तिरंगा लहराता हुआ और टिप कवर के ऊपर से देखिए खेलते हुए 4 रन। क्रिकेट बुरा नहीं माना जाएगा, लेकिन जिस हिसाब से बल्लेबाजी यहाँ पर हो रही है, फिर ये टारगेट है कहीं ना कहीं आसान बन जाए। लेकिन क्रिकेट है दोस्तों, 1-2 गेंद में गेम बदल जाता है भाई। अब पूरी देखिए मैच में आपको लगता है हम पकड़ बनाए, लेकिन 1-2 गेंद आपको मुश्किल में ला जाता है।
बहुत बढ़िया देखिए बात करेंगे डोंबोली विभाग से। देखिए यहाँ पर नारिवली टीम देखिए हमारे गुरु दादा देखिए विकेट कीपर एक लेजेंड है। और भलाई देखिए टारगेट बड़ा तो नहीं लेकिन छोटा नहीं माना जाएगा। 4 ओवर में 45-50 अक्सर बेहतर टोटल माना जाता है। और ये टीम की खासियत पहचान है इनकी गेंदबाजी भाई। तभी तो देखिए ऑस्ट्रेलियन जैसे ड्रेस कोड और सामने देखिए बैटिंग लाइन देखिए बहुत स्ट्रांग और जब अपने विभाग में खेल रहे हैं। प्रतीक पाटिल गुड्डू देखिए यही बात हमने बताया था, इन पंप बल्लेबाज हैं। गेंद को पहुंचाया दूर 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 दूर। रंपार ने भी कर ली 6 मंजूर। डीजे उड़ाइए फुरफुर। दे शाम जाने ना दे दे। अगर शाम तक ये टीम खेल जाती है ना फिर शाम को नहीं रुक सकते और शाम ठाकुर को। शाम के बाद इनकी माहौल बनती है। तैयार देखिए प्रतीक पाटिल गुड्डू। ओ फिर से खिंचा देखिए यहाँ पर डीप स्क्वायर लेग खुला था। देखिए मिड विकेट तैनात किया गया था भाई यहाँ पर। और एक चौका आता हुआ देखिए यहाँ पर। खतरनाक फॉर्म से देखिए घातक फॉर्म से गुजर रहे हैं प्रतीक पाटिल। 4 रन। प्रतीक पाटिल लेके बात करेंगे गुड्डू। प्रेम पाटिल लेके थोड़ा सा महंगे साबित होते हैं यहाँ पर। तैयार 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 देखिए मुकाबला के रनों की बात करेंगे। रन देखिए जाकर पहुंच गए हैं 19 रन। देखिए ताबड़तोड़ बल्लेबाजी यहाँ पर। दिवेश हमारे साथ देखिए जुड़ चुके हैं। डीजे मजा आएगा दिवेश। 19 रन देखिए 51 की टारगेट से। तो चलिए तैयार यहाँ पर गेंदबाज। ओ ये चलिए यहाँ पर हल्के हाथों से खेला यहाँ पर और गेंद को रोका गया यहाँ पर। और इसके साथ साथ देखिए बात करेंगे पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ देखिए टीम का स्कोर बात करेंगे जाकर पहुंचा है 19 रन। और जहां पर देखिए अभी भी यहां से 32 रनों की जरूरत है और आने वाले देखिए 18 गेंद बचा है। तो चलिए यहाँ पर 32 की जरूरत है। टोकन नेम गुड्डू। तो चलिए शाम 12 खिलाड़ी या बाबा दादा ए दादा या बाबा 12 खिलाड़ी। आयुष गिरीश का गाना सुनेगा सुनेगा गिरीश का। कल नहीं आना मुझे न बुलाना मारेगा ताना जमाना। क्या बात है यहाँ पर। शुभम ठाकुर देखिए लगातार बड़ा हिट खेलने के चाह रहे हैं यहाँ पर से। उसका बाद में लेंगे तो ध्यान नहीं दे। कमाल के देखिए यहाँ पर शुभम बल्लेबाजी देखिए यहाँ पर। उनके साथ देखिए बात करेंगे प्रतीक पाटिल से। गुड्डू देखिए बात करेंगे टोकन नेम से। और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा यहाँ पर 20 रन अभी भी। और स्लोअर केन थोड़ा बल्ला देखिए काफी जल्दी लाया था। देखिए कितना एग्रेसिव क्रिकेट के लिए तैयार थे। अब यहां से अंदाजा लगा सकते हैं ये अच्छी वेरिएशन ये काम करना होगा गेंदबाजी को यहाँ पर। निखिल भुईर गेंदबाजी की देखिए बात करेंगे। डीजे थोड़ा सा देखिए हमारे धूप है कोई बात नहीं। कड़ा संघर्ष करो कड़ी मेहनत करो। टीम का स्कोर 21 है। अभी भी जीत की बात करेंगे यहाँ पर 30 रनों की जरूरत है। और आने वाली देखिए बात करेंगे 16 की। और ये चलिए प्रतीक पाटिल गुड्डू देखिए फाइन लेग को चिरा है भाई यहाँ पर। आओ गुरु करे पीना शुरू और डगआउट में सेलिब्रेशन हो चुकी है शुरू। डीजे देवेश तू सांग आता मी काय करू।
और छक्के के साथ देखिए सेलिब्रेशन, क्योंकि समीकरण देखिए बदलता हुआ। अभी भी देखिए 24 की जरूरत है यहाँ पर। बहुत बढ़िया कमाल के देखिए यहाँ पर से अभी भी देखिए बात करेंगे यहाँ पर। मंजिल तो दूर है लेकिन ज्यादा दूर नहीं। 25 रनों की अभी भी जरूरत है। आने वाली देखिए बात करेंगे 15 गेंद 25 की जरूरत है। सुनील पाटिल सर अभी देखिए साथ करेंगे टीम के साथ एंजॉय लेते हुए। 15 चेंडू अजून जिंकायचे 25 धावाची गरज आहे। और क्या शुरुआत देखिए यहाँ पर। और फिर से खिंचाए भाई यहाँ पर प्रतीक पाटिल ने गुड्डू को रोकना कठिन हो रहा है यहाँ पर। और यहाँ पर अंपायर देखिए वेट इंतजार, लेकिन कुछ भी मानिए भाई 6 रन आता हुआ मच गया सोरे नगरिया में। अरे बिच्छू मार गया बीच बजरिया में। डीजे तुझे तो बिच्छू नहीं मारा ना। जब उनकी टाइमिंग हुई गेंद बल्ले पर तभी बैटर तो चलिए अंपायर बैटर देखिए बाहर गए एकदम से। तो यहाँ पर देखिए डॉट बॉल देखिए बात करेंगे यहाँ पर। यही जिक्र कर रहे थे यहाँ पर गुरु, तारीफ करना चाहेंगे आपके निश्चित रूप से। वेल डन। नजरे निगाह देखिए गुरु दादा आओ गुरु, तभी तो गाना बजाता करे पीना शुरू। गुरु दादा आता तुम्ही सांगा मैं काय करू। ये माइनस होगा भाई 6 रन। घर पे आई खुशियां दरवाजे से लौट जाना। और बॉल देखिए यहाँ पर काउंटिंग किया जाएगा, डॉट बॉल में चली जाएगी वो। और 14 गेंद देखिए बात करेंगे 25 की जरूरत है यहाँ पर। 14 गेंद 25 की जरूरत है। और ये चलिए 14 गेंद 25 की जरूरत थी। प्रतीक पाटिल गुड्डू देखिए यहाँ पर कहते ना उजाला मिल जाए अपनी टीम को, मैं अपना घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला। देखिए पिछला छक्का डॉट में निकला, लेकिन उसके बाद देखिए जवाब है। अभी भी देखिए जीत की बात करेंगे 19 की जरूरत है। 13 गेंद बचाए, 13 चेंडू 19 धावाची अजून करायची आहे। प्रतीक पाटिल गुड्डू बघा अंपायर गोलंदाज तैयार। ये चलिए और एक देखिए सीधा स्ट्रेट लॉन्ग ऑफ देखिए बात करेंगे। और जब तक गेंद वापस आता तब तक देखिए और एक सिंगल आता हुआ। चलिए अगला मैच देखिए चिंगो चिंगो नहीं। तो चलिए बात करेंगे सांगड़े टीम जहाँ है तो सोचिए चांबो है, चांबो जहाँ है तो वहाँ सांगड़े टीम है भाई। तो चांबो यहाँ पर आए हैं। आइए चांबो आपका वेलकम स्वागत है, क्योंकि बोरले के केतन मात्रे 3 बाइक देखिए बात करेंगे जिनके नाम समीकरण की बात करेंगे। 12 गेंद 18 की जरूरत है। चलिए 12 गेंद 18 की जरूरत है। 12 गेंद के 18 की जरूरत है यहाँ पर से। बहुत बढ़िया देखिए हमारे बात करेंगे यहाँ पर से गणेश डीजे देखिए बात करेंगे पपड़ी पड़ा।
12 गेंद 18 की शरारत है, लेकिन प्रतीक पाटिल लेके गुड्डू, इन्हें रोकना कठिन हो रहा है भाई यहाँ पर। बाबूजी जरा धीरे चलो भाई, बिजली गिरी या बिजली गिरी, किसकी गिरी? प्रतीक पाटिल गुड्डू की बिजली गिरी। या 12 की जरूरत है, बिजली गिरी है यहाँ पर। प्रतीक पाटिल गुड्डू देखे, और 2026 देखे इनके लिए बहुत बड़ी अच्छा कारगर साबित होता हुआ। आज खिलाड़ी देखे, जैसे मैंने जिसान सैफी की बात की, जैसे साहिल का बात किया, मंगेश गायकर देखे लेजेंड तो है, तो उसी तरह से प्रतीक पाटिल के नीचे बल्लेबाजी करते थे, लेकिन प्रमोट होने बल्लेबाजी में। ओ ऐसा लेन दो तो फिर ये कहाँ रुकेगा भाई। और एक बड़ा छक्का देखिए यहाँ पर, गगन चुम्मी देखिए मुकाबला को करीब लाता हुआ एकदम। अब 51 के टारगेट देखिए एकदम से आसान बन चुका है। बहुत बढ़िया देखिए यहाँ पर 10 गेंद अब 6 की जरूरत है। क्या बल्लेबाजी देखिए यहाँ पर, प्रतीक पाटिल गुड्डू ने देखिए दहाड़ दिया। ओ ये चलिए विकेट गिरा यहाँ पर। 9 गेंद अब 6 की जरूरत है, और मैदान पर देखिए संदेश कराव करवाइए उतरता वहां पर, और दर्शक क्राउड के बीच में देखिए सन्नाटा। महेश देखिए यहाँ पर आते हुए, गिरीश का गाना सुनेगा सुधीर? गिरीश का कल नहीं मुझे न बुलाना, मारेगा तना जमाना। धूम का गाना अगर गा दे तो पूरी रियल गाना, फिर धूम गुस्सा हो जाएगा भाई। तो चलिए समीकरण की बात करेंगे। 6 की जरूरत है, गेंद बचाए देखिए यहाँ पर 9 गेंद, और बहुत बढ़िया देखिए संदेश करावकर हार्ड हिटर्स, ताकतवर देखिए पुम पुम संदेश करावकर कहा जाए तो निश्चित रूप से। 8 गेंद 6 की जरूरत है, लेकिन 2 बल्लेबाज जैसा मैदान पर है ना, बड़े हिट के लिए पहचाने जा रहे। लेकिन क्रिकेट एक ऐसा चीज है भाई, बड़े बड़े बादशाह को भी झुका देता है भाई। अभी भी मैच में नारुली टीम आ सकते हैं, गॉम्पिंग कर सकते हैं भाई, मैच आखिरी ओवर तक पहुंच सकता है यहाँ पर। लेकिन प्रतीक पाटिल लेके गुड्डू का इनिंग्स से तेज तरार इनिंग्स से, ओ ये गलती से बचकर रहना होगा भाई। शेर की पूंछ में अगर पैर मारोगे तो भाई पप्पी नहीं सीधा जप्पी मिलेगा भाई। अगला मैच में देखिए बड़ी मैच है, सुधीर पाटिल लेके एकदम से युवा टीम में, बहुत बढ़िया देखिए बिग फाइट मुकाबला देखिए, आगे का मुकाबला भी रहेगा, और 2 सुधीर पाटिल के बीच में मुकाबला है। दूसरी तरफ सांगड़े के बात करेंगे, सुधीर पाटिल कप्तान से। ये देखिए संदेश करावकर, शेर के पूंछ में अगर पैर मारोगे तो पप्पी नहीं मिलेगा भाई, सीधा जादू की झप्पी। और वेल्टन से प्रतीक पाटिल गुड्डू और सुमरबी टीम उसके साथ हल्लक है। गुरुदादा नारुली टीम बड़ा अच्छा देखिए 50 बनाए, लेकिन प्रतीक पाटिल गुड्डू की जो बल्लेबाजी ये साथ नहीं रही यहाँ पर। और गुड्डू की इनिंग की थोड़ी सी बात करेंगे, 35 रनों का इनिंग्स है, तो फिर नो डाउट गेंदबाजी की तरफ तो नहीं जाएंगे, सीधा उन्होंने गेंदबाजी